श्री स्वामी समर्थ। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवाराचे व्रत, श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे जे व्रत आहे 9 गुरुवाराचे, हे 9 गुरुवाराचे व्रत खूप प्रभावशाली आहे आणि जी इच्छा कितीही कठीण असेल आणि कोणतीही इच्छा तुम्ही कठीण असं आहे आणि ती अशक्य आहे आणि तुम्ही आशा सोडलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी हे 9 गुरुवाराचे व्रत आहे। गुगलवर, यूट्यूबवर अंदाजे माहिती न देता स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार 9 गुरुवाराची व्रतांची माहिती या पुस्तकामध्ये जी आहे आणि हेच 9 गुरुवाराची हे पुस्तक आहे, ही पोथी आहे, याच्यानुसार मी सविस्तर तुम्हाला माहिती वाचून दाखवणार आहे। 9 गुरुवाराचे व्रत कसे करावे, याच्यामध्ये पूर्ण पूजेची मांडणी कशी करावी, परत पूजेची मांडणी केल्यानंतर 9 गुरुवाराचे सुरुवात कधीपासून करावी, ही सविस्तर माहिती दिलेली आहे। मग सुरुवात करूया। याच्यामध्ये सुरुवातीच्या पानापासून आपण हे केलेले आहे। तर हे स्वामींबद्दल सुरुवातीचे 1-2 पानं आहेत ना, हे स्वामींबद्दल माहिती आहे, हे मनोगत दिलेले आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वरूप वर्णन काय आहे त्याबद्दल ही माहिती आहे। त्याच्यानंतर माहिती आहे हे वर्णनाबद्दल माहिती आहे। त्याच्या पुढची माहिती आपण पाहूया। स्वामी समर्थ महाराजांच्या वर्णनाबद्दल 2-3 पानावर माहिती आहे। त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री अक्कलकोट स्वामींचे दिव्य चमत्कार आहेत, ते चमत्कार बरेच त्यांनी इथं दाखवलेले आहेत। प्रत्येक भक्ताला स्वामी समर्थ महाराजांचा कसा चमत्कार झालेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे, ते थोडक्यात या पुस्तकामध्ये पूर्ण त्यांनी चमत्कार दाखवलेला आहे। तर कुणाच्या पोटाचा रोग नष्ट केलेला आहे, काही लोकांच्या म्हणजे हरिद्वार म्हणजे यांना काहीतरी अनुभव आलेला आहे। दुसरी गोष्ट हुकिरे गावचे बोरमणी वाणी त्यांना काहीतरी अनुभव आलेला आहे, तीही थोडक्यात अनुभव आलेला इथं लिहिलेला आहे। अचानक चांदीचा लाभ झाला एका व्यक्तीला, तर हा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही नक्की बघू शकता। आता पुढचं आहे की ही फक्त चमत्कारिकची माहिती होती। आता मेन म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवाराचे व्रत कसे करावे, तर काही व्रताविषयी काही सूचना इथं नित्य स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार स्वामींच्या मते ही माहिती आहे। जे स्वामींचे खूप मोठे सेवेकरी होऊन गेलेले आहेत त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांना अनुभव आलेला आहे, त्यांच्या सेवेनुसार आणि त्यांच्या माहितीनुसार, त्यांच्या अनुभवानुसार हे पुस्तक जे आहे पोथीचं त्याच्याविषयी ही खरोखर माहिती आहे। तुमच्याजवळ पुस्तक नसेल तर तुम्ही मठामध्ये, केंद्रामध्ये नक्की हे पुस्तक घेऊन येऊ शकता। हे पुस्तकाचं परत एकदा मी तुम्हाला दाखवते। श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवाराचे व्रत कसे करावे, हे मराठीमध्ये आहे। तुम्ही जो कोणी व्हिडिओ पाहत असाल, हिंदीवाले असतील, इंग्लिशमध्ये असतील, तर ज्या त्या भाषेमध्ये, प्रत्येक भाषेमध्ये श्री स्वामी समर्थ यांचे सर्व मनोकामना पूर्ण करणारे, आयु, आरोग्य, सुख, शांती, समृद्धी येणारे हे व्रत आहे। म्हणून तुम्ही हे व्रताची पोथी एक नक्की घरी आणू शकता। त्याची किंमत आहे फक्त 15 रुपये। या 15 रुपयाच्या पुस्तकामध्ये आपलं आयुष्य पूर्ण बदलून जाणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। पूर्ण व्हिडिओ पहा एक स्वामींची सेवा म्हणून, आणि बऱ्याच महिला ज्या कोणी संकटामध्ये असतील त्यांच्यापर्यंत प्लीज मी हात जोडते, विनंती करते, हा व्हिडिओ खूप महिलापर्यंत पाठवा। पुरुषापर्यंत पण तुम्ही पाठवू शकता, नाही पाठवला तर कमीत कमी एक सेवा म्हणून फोनवर सुद्धा तुम्ही माहिती सांगू शकता। हे स्वामींच्या आदेशानुसार आदेशानुसार मी माहिती देते। प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। चला तर मग व्रताविषयी काही आपण सूचना आहेत त्या सूचना आपण वाचून घेऊया। पहिले व्रताच्या जे सूचना काय माहिती आहे ती पाहूया। या व्रताला कोणत्याही गुरुवारपासून आरंभ करावा। हे व्रत क्रमाने 9 गुरुवार करायचे आहे। व्रत संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे आणि संकल्पित व्रत झाल्यावर 9व्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे। हे व्रत कोणत्याही व्यक्ती म्हणजे आबालवृद्ध, स्त्री, पुरुष, पती, पत्नी व कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती सद्भावनेने करू शकते, त्याला काहीही जातपात नाही। आता दुसरी गोष्ट म्हणजे हे व्रतकर्त्यांनी या दिवशी उपवास करावा, तो सायंकाळी सोडावा। तुम्ही फराळ करू शकता, चहा, कॉफी घेऊ शकता। स्त्रियांच्या बाबतीत व्रतचरण करताना मासिक अडचण आल्यास
फक्त उपवासच करावा, तो गुरुवार गृहीत धरू नये. जेवढे गुरुवार आड येतील तेवढे गुरुवार अधिक करून 9 ही संख्या आपण पूर्ण करावी. आता उद्यापन आणि त्यानंतर उद्यापन गुरुवारी करावे. जर तुम्हाला महिलांना मासिक अडचण आली, सूतक आलं, तर ते गुरुवारच्या दिवशी फक्त उपवास करायचा. तो गुरुवार आपल्याला 9 संख्यामध्ये अधिक करायचा नाही. आता पुढचा नियम आहे, शहरातील घरामध्ये देवासाठी स्वतंत्र खोली नसते. तसेच मासिक अडीअडचणीच्या काळात शिवाशिवी पाळली जात नाही. अशा वेळी घरातील स्त्रीला अडचण आल्यास पुरुष व्रतकर्त्यांनीही तो गुरुवार गृहीत धरू नये, कारण उपवास करावा व 1 गुरुवार अधिक करून 9 ही संख्या पूर्ण करावी. त्यानंतरच गुरुवारी उद्यापन करावे. आता पुढचा नियम आहे प्रवासाचा प्रसंग. जर तुम्ही गुरुवारचा उपवास करत असतील, 9 गुरुवारचं व्रत करत असतील, तर प्रवासाचा प्रसंग आला तरी उपवास सोडू नये. अशा वेळी दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा, पण तो गुरुवार गृहीत धरू नये. 9च्या या संख्येमध्ये धरू नये. 1 गुरुवार जास्त करावा. आता पुढचा नियम आहे, हे शीघ्र फलदायी व्रत आहे. तुम्हाला ताबडतोब हे जे कोणी 9 गुरुवाराचं व्रत करेल, तुम्हाला ताबडतोब याचं फलदायी म्हणजे तुम्हाला जी मनोकामना आहे ती 100% फलदायी, म्हणजे शीघ्र म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला त्याचं फल मिळेल, असं हे व्रत आहे. ज्या इष्टकार्य सिद्धीसाठी आपण हे व्रत आचरणार असाल, ते इष्टकार्य श्री स्वामींच्या कृपेने 9 गुरुवाराच्या आतच आपले संपन्न झाले तरी, म्हणजे 9 गुरुवारचं व्रत करायला सुरुवात केली आणि 9 गुरुवार कंप्लीट नाही झाले, त्याच्या पहिलेच जर आपली इच्छा पूर्ण झाली, तर व्रतापासून म्हणजे तुम्ही व्रत हे चालूच ठेवावे. आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून 9 गुरुवाराचं मध्येच 3-4च गुरुवार केले आणि तुमची इच्छा जर पूर्ण झाली, तर ती गुरुवारचं व्रत 9 गुरुवार होईपर्यंत चालूच ठेवावे. मधातच सोडून उद्यापन करून सोडून नाही द्यावे, कारण व्रतवासना चालू ठेवावी व 9व्या गुरुवारीच यथाविधी उद्यापनही करावे. इच्छित कार्य पूर्ण झाले म्हणून व्रत मध्येच सोडू नये. म्हणजे जर आपली इच्छा पूर्ण झाली तर मध्येच आपल्याला गुरुवारचं व्रत सोडायला नाही जमत. आता मेन म्हणजे विशेष सूचना काय आहे ते आपण पाहूया. काही कारणामुळे, उदाहरण सूतक, सोहरे, घरावर अचानक आलेले संकट, स्वतःचे आजारपण, प्रवास, महापुरासारखी सार्वजनिक आपत्ती, व्रतकर्त्या स्त्रीच्या बाबतीत तिच्या मुलाचा आजार व तिच्या स्वतःच्या बाळातपणानंतरचे 3 महिने इत्यादी अनेक कारणांनी व्रतामध्ये खंड पडू शकतो. लक्षात ठेवा, माहिती वाचून दाखवलेली आहे. अशा वेळी तेवढे गुरुवार मोजू नयेत, उपवास करू नयेत. अशा प्रसंगी जेवढे गुरुवार झालेले असतील त्याचे पुण्य फुकट जात नाही. त्याचं पुण्य 100% आपल्याला मिळतच असतं. परिस्थिती अनुकूल होताच उरलेले गुरुवार करून यथाविधी उद्यापन करावे. तुमची काही परिस्थिती, हे वरचे जे एवढा कालावधी आहे, या म्हणजे एवढे जे तुम्हाला हे उदाहरण आहेत, यापैकी कोणतं पण तुम्हाला एखादी अडचण आली तर हे अडचण संपल्यानंतर 9 गुरुवार यथाविधी 9 गुरुवार कंप्लीट करून यथाविधी उद्यापन करूनच टाकावं, त्याचं अर्धवट सोडू नये. आता पुढची माहिती आहे व्रतदिनी. म्हणजे आपले ज्या दिवशी आपल्याला व्रत आहे आणि त्या व्रताच्या दिवशी म्हणजे आपल्याला गुरुवारचं व्रत आहे, त्या दिवशी जर आपल्याला एकादशी आली तर व्रतदिनी एकादशी, महाशिवरात्र अशा यासारखे जर एखादा उपवास आला तर पूर्ण उपवासाचा दिवस आल्यास त्या गुरुवारी फक्त उपवासच करायचा आहे. तो गुरुवार गृहीत धरू नये. तो गुरुवार आपल्याला 9च्या या संख्येमध्ये आपल्याला धरायचा नाही. उपवास करायचा आणि स्वामींचा जप करायचा, पण तो गुरुवार 9च्या या संख्येमध्ये आपल्याला धरायचा नाही. आता पुढची माहिती आहे, 1 मिनिट. 1 गुरुवार आपल्याला अधिक करून त्यानंतर उद्यापन करायचं आहे. आता पुढची माहिती आहे, 9 गुरुवाराचे व्रत पूर्ण होईपर्यंत दररोज आपल्याला एक नित्यनियम तर नक्कीच करायचा. जोपर्यंत 9 गुरुवाराचं व्रत आहे तोपर्यंत आपल्याला दररोज कावळ्याला दही आणि भात आपल्याला ठेवायचा आहे. हा एक पहिला नियम आहे त्याचा. आणि मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी. गाईला चारा घालावा.
आणि कुत्र्याला चपाती द्यावी आणि गरिबाला शिजलेले अन्न द्यावे. हा नियम आहे. आपल्याला जोपर्यंत 9 गुरुवाराचे व्रत संपत नाही तोपर्यंत हा नियम आपल्याला रोज नित्यनियम करायचा आहे. आता पुढची माहिती आहे. व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनच्या दिवशी दर्शनात आणि तीर्थप्रसाद घेण्याकरिता जे येणारे प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना या व्रताची पोथीची एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी. जो कोणी व्यक्ती आपल्या इथं येत असेल, पुरुष असेल स्त्री असेल, त्यांना या व्रताची एक पोथी द्यावी. आता पुढचा नियम काय आहे. जर तुम्हाला हे व्रत तुम्हाला शीघ्र फळ याचं पाहिजे असेल तर तुम्हाला हे व्रत कसं करावे. सर्वात पहिले व्रत संकल्प कसा करावा, तुम्हाला तुमची इच्छा आणि संकल्प कसा बोलावा ही माहिती आपण घेऊया. कोणतेही काम्य व्रत संकल्पाशिवाय करू नये असा संकेत आहे. 9 गुरुवारचे श्री स्वामी समर्थांचे व्रत, या व्रताचा संकल्पही पहिल्या गुरुवारी फक्त एकदाच करायचा आहे. या दिवशी स्नानानंतर शुद्ध वस्त्रे नेसून कपाळास गंध लावावे. श्री गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता व श्री गुरुदेवाचे स्मरण करून घरातील वडीलधाऱ्यांना पहिला नमस्कार करावा आणि त्यानंतर घरातील देवाची नित्य पूजा करावी. पूजानंतर देव्हाऱ्यासमोर उभे राहून सर्व देवांना नमस्कार करावा. तळ हातावर पळीभर पाणी घ्यावे आणि श्री गणपतीचे व श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करून पुढील प्रमाणे संकल्प म्हणावा. हे गणपती गजानना, हे सद्गुरू स्वामी समर्था, तुम्ही भाविकाचे रक्षण करते आहात, दिनाचे तारक व अनाथाचे नाथ आहात. तुम्हाला शरण आलेल्याची तुम्ही कधीही उपेक्षा करत नाहीत. म्हणूनच मी आपले नाव घ्यावे. आज ज्या तुम्ही वर्षी जन्मले आहेत, जे का तुमचं वर्ष आहे 1900 जे काय असेल त्या मराठी महिन्याचे नाव घ्यावे आणि कोणत्या मासात जन्मले ते मास कोणता आहे, कोणतं पक्ष आहे त्या पक्षाचं नाव घ्यायचं आहे. कृष्ण वा शुक्ल यापैकी जे काही असेल त्या पक्षाचे आपल्याला नाव घ्यायचे आहे नाव. आणि त्यानंतर त्या पक्षातील आपली तिथी कोणती आहे ती तिथी गुरुवारी जे काय असेल ती गुरुवारी येथे आपली मनोकामना सांगायली. आपल्याला गुरुवारी पहिल्या दिवशी हा संकल्प करायचा आहे आणि मनोकामना सांगायची. जे काही आपली मनोकामना आहे येथे आपली मनोकामना सांगावी. हे कार्य पूर्ण व्हावे म्हणून आपले 9 गुरुवारचे श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्रत करण्याचा संकल्प मी करीत आहे. या व्रताच्या नियमानुसार आचरण करून मी आपल्या तीर्थक्षेत्री पूजन, व्रतकथा वाचन व उपोषण करून यथाशक्ती आपली सेवा करणार आहे. 9व्या गुरुवारी यथाविधी विद्यापन करून एका मुलाला आणि 5 गरिबांना मी भोजन घालणार आहे. हे संपूर्ण व्रताचरण आपल्या कृपेने निर्विघ्न पार पडो. तसेच्या व्रताने संतुष्ट होऊन आपण माझी मनोकामना पूर्ण करा अशी मी आपणास नम्र विनंती करतो किंवा करते. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थाय नमः. मम कार्ये निर्विघ्नमस्तु असे म्हणून तळ हातावरील संकल्पयुक्त जल ताम्हणात सोडावे. गणपतीला एक फूल वाहून नमस्कार करावा. श्री स्वामी समर्थांना एक फूल वाहून नमस्कार करावा. ताम्हणातील जल तुळशीत घालावे. अशा प्रकारे व्रत संकल्प केल्यावरच पुस्तिकेत म्हणजे जे पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे व्रतचरणास प्रारंभ करावा आणि श्री स्वामी समर्थाचे पूजन अर्चन करावे. आता व्रत उपासना. ज्या महिला हे व्रत करणार आहेत, जे पुरुष हे व्रत करणार आहे, ती व्रत उपासना कशी करावी. व्रत करताना प्रत्येक गुरुवारी सकाळी लवकर उठावे आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करावे. प्रातःविधी झाल्यावर आंघोळ करून स्वच्छ वस्त्र नेसावी. मग श्री गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता व गुरुदेवांचे किंवा दत्तात्रेय यांचे स्मरण करून घरातील वडीलधाऱ्यांना मंडळींना नमस्कार करावा. त्यानंतर पूजेची सर्व सिद्धता करून श्री स्वामी समर्थांच्या म्हणजे जी तस्वीर आहे, जी स्वामी समर्थांची फोटो आहे
त्याची किंवा मूर्ती आहे त्यांची पंचोपचार पूजा करावी. पूजा करताना मन शांत व प्रसन्न असावे. व्रत दैवत श्री स्वामी समर्थ आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा आपण भाव असावा. आता ही टीप काय आहे? ही टीप अशी आहे की या पूजेचा विधी या पुस्तिकेत अन्यांना दिलेला आहे, त्याप्रमाणेच तुम्ही पूजा करावी. आता श्री स्वामी समर्थांची पूजा झाल्यावर आरती करावी. त्यानंतर श्री स्वामी समर्थांना दाखवलेला जो नैवेद्य हे अर्पण केलेला तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांना वाटावा. त्यानंतर दुपारी श्री स्वामी समर्थांना त्या दिवशी घरात शिजलेल्या पक्वानाचा शाकाहारी नैवेद्य अर्पण करावा. हा नैवेद्य मोठ्या ताटात एका माणसाला पुरेल इतका असावा. त्यात भात, वरण किंवा आमटी, भाजी, चपाती किंवा भाकरी, ताक किंवा गोड दही किंवा अधिक पदार्थाचा समावेश असावा. शक्य असल्यास एखादा गोड पदार्थ ठेवावा आणि नैवेद्याच्या ताटात मीठ वाढू नये. हा नैवेद्य स्वामींचा फोटोसमोर पाटावर ठेवूनच दाखवावा. त्यांना पिण्यासाठी पाण्याचे एक भांडे ठेवावे. त्यानंतर महानैवेद्य व्रतकर्त्याने ग्रहण करावा. जो स्वामींना अर्पण केलेला नैवेद्य आहे तो जो कोणी व्रत करणार आहे त्यांनी हा व्रतकर्त्याने ग्रहण करावा असा संकेत आहे. पण या व्रतात उपवास संध्याकाळी सोडायचा असल्याने तो घरातील वरील मंडळी जे आपल्या परिवारातली मंडळी आहे त्या मंडळीपैकी कोणीही खावा. तो नैवेद्य स्वामींचा प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी वाटून खाल्ला तरी पण चालेल. आता सायंकाळी श्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर अगरबत्ती तुपाचा दिवा लावावा. साजूक तुपाचे निरंजन लावल्यास मांगल्य निर्माण होत असते. आता व्रतकर्त्याने जो कोणी व्रत करणार आहे त्या व्यक्तीने हा गुरुवारचा दिवस श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणातच घालावा. त्याच्या उपदेशावर वचनावर चिंतन करावे आणि जवळपास श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर असेल तर तेथे जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन यावर. श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर असेल तर तिथे जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन यावे. रात्रीच्या वेळी श्री स्वामी समर्थांचे भजन करावे व त्यांचे स्मरण करीतच रात्री झोपी जावे. आता पुढची माहिती आहे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ आपल्या सर्व भक्तांचा आदर करीत अतिथी अभ्यागतास प्रेमाने खाऊ घालीत. गावातून मागून आणलेले भिक्षांना, मुक्या प्राण्यांना, भुकलेल्यांना, चिमणी पाखरांना देऊन मग स्वतः 2 घास खात. हे सर्व लक्षात घेऊन आपणही व्रतदिनी यथाशक्ती अन्नदान करावे. द्वारी म्हणजे जो कोणी दारी आलेला याचकास विनमुख पाठवू नये. भुकलेल्यास अन्न द्यावे. कुत्र्याला चपाती द्यावी. गाईला गोग्रास द्यावा. मुंग्यांना साखर घालावी. कबुतरांना व पक्ष्यांना दाणे घालावे. यापैकी जे जमेल ते तुम्ही करावे. आता श्री स्वामी समर्थ महाराजांची पंचोपचार पूजा कशी करावी? पूजेची पूर्वतयारी कशी करावी? पूजा स्थान स्वच्छ करून घ्यावे. जेथे पाट किंवा चौरंग मांडायचा आहे त्या जागी रांगोळीने स्वास्तिक काढावे. मग पाट चौरंग मांडून त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी. पाटावर चौरंगावर कोरे पिवळे वस्त्र घालावे. त्यावर श्री स्वामी समर्थांची एक फोटो किंवा तस्वीर म्हणजे मूर्ती ठेवावी आणि फोटोतील स्वामी समर्थ बसलेले असावेत. ही तस्वीर पडणार नाही याची आपण दक्षता घ्यावी. चौरंगावर आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा कुंकुमाक्षदा म्हणजे अक्षदा ठेवून त्यावर गणपती पूजनासाठी सुपारी ठेवावी आणि डाव्या बाजूस घंटा ठेवावी. त्यानंतर चौरंगावर श्री स्वामी समर्थांच्या फोटो समोरील उदबत्ती, निरंजन, पान, सुपारी, प्रसादाचा नैवेद्य ठेवण्यास अशी पुरेशी जागा असावी याची काळजी घ्यावी. पूजेचे साहित्य तबकात आपल्या उजव्या हातास ठेवावे. समयी प्रज्वलित करून चौरंगाच्या शेजारी आपल्या डाव्या बाजूस ठेवावी. स्वतःला बसण्यासाठी एक आसन मांडावे आणि मग पूजाचा प्रारंभ करावा. सोवळे किंवा धुतलेले वस्त्र नेसून
एक उतरीय वस्त्र खांद्यावर घ्यावे, स्वतःला गंध लावून आणि घरातील देवाची नित्यपूजा करून पूजनाला बसावे. पूजनाला बसण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या इष्टदेवांना हळद कुंकू वाहून देवापुढे विड्याची 2 पाने, त्यावर 1 नाणे व 1 सुपारी ठेवावी व नमस्कार करावा. घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आसनावर बसावे व पूजेस सुरुवात करावी. सर्वप्रथम आणि श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा. आता पूजेचा संकल्प मी मागच्या याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे. इथं पण तोच नाव आहे. आपलं गोत्र सांगायचं, आपला जन्म सांगायचा, आपली तारीख सांगायची, पक्ष कोणता आहे सांगायचा, हे सर्व सांगून संकल्प करायचा आणि त्यानंतर पंचोपचार पूजा करायची. मग ही सगळी माहिती जशी ही माहिती आहे तशी आपल्याला या माहितीनुसारच स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवारचे व्रत करायचे आहे. आता शेवटची विशेष सूचना काय आहे ती सांगणार आहे. 8 गुरुवारचे व्रताचरण पूर्ण झाल्यावर 9व्या गुरुवारी उद्यापन करण्यास काही अडचण येणारी असल्यास श्री स्वामी समर्थांना आपली अडचण सांगायची आणि अडचण सांगून उद्यापनाचा संकल्प करून ठेवायचा व जमेल तेव्हा लवकरात लवकर उद्यापन करावे. आणि मग हे श्री स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ व्रतकथाला इथून सुरुवात होते. जास्ती व्रतकथा नाही, पण ही माहिती असं म्हणून तुमच्यापर्यंत दिली, एवढीच व्रतकथा आहे. बस संपलेली आहे. आता व्रतकथा संपल्यानंतर हे काय आहे बघू आपण. हे व्रत स्त्री, पुरुष आणि बालक, लहान मुले कोणी पण करू शकता, काहीही अडचण नाही. 2. 9व्या गुरुवारी गरिबांना भोजन द्यावे. श्री स्वामी समर्थ व्रतकथेची पुस्तके शेजारी पाजारी नातेवाईकांना द्यावी. 9 गुरुवारी श्री स्वामी समर्थ फोटोची पूजा करावी. पिवळे फूल, दीप, अगरबत्ती करावी. स्वामी स्मरण करावे. प्रसाद आरती करावी. श्री स्वामी समर्थांची व्रतकथा करावी. त्यांच्या जाऊबाई पुण्याला गेल्यावर थोड्याच दिवसात त्यांचे पत्र आले की त्यांची मुले पण स्वामी समर्थ व्रत करतात आणि आता ती खूप अभ्यास करतात. ज्या बाईचा अनुभव आहे, ज्या बाईंनी व्रतकथा केलेली आहे त्यांचा अनुभव थोडक्यात मी सांगते. त्यांची मुले पण स्वामी व्रत करतात आणि आता ती खूप अभ्यास करतात. त्यांनी पण व्रत केले. उद्यापन करून स्वामी कथेची पुस्तके वाटली, ऑफिसमध्ये दिली. तेव्हा त्यांची मैत्रीण चारूबाईच्या मुलीचे लग्न स्वामी व्रत केल्यामुळे खूप चांगल्या ठिकाणी झाले. त्यांच्या शेजारी दागिन्यांचा डब्बा हरवला, तो 2 महिन्यांनी दागिन्यासह कोणी परत देऊन गेला. असे अद्भुत चमत्कार झाले आणि कोकिलाबाईंना स्वामी समर्थांचा महिमा महान आहे हे कळले होते. हे स्वामी समर्थ तुम्ही जसे कोकिलाबाईला पावलात तसे सगळ्यांनाच पावावे अशी माझी स्वामी समर्थ महाराजांना कळकळीची विनंती आहे. हा व्हिडिओ 22-23 मिनिटाचा झालेला आहे. ज्याला खरंच काही अडचणी असतील, म्हणजे सर्व मनोकामना पूर्ण करणारे, आयु आरोग्य सुख शांती समृद्धी देणारे हे व्रत आहे, नक्की करा. सविस्तर माहिती दिलेली आहे. प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक करायला स्वामी समर्थ महाराजांसाठी विसरू नका. श्री स्वामी समर्थ महाराज की